सिगारेट आडवी धरता म्हणून ठीक आहे हो, उभी धरली तर समजत नाही सिगारेट कुठली आणि पोरगी कुठली. वेळ बदलली, परिस्थिती फार बदलली. अहो माझं तरी स्पष्ट मत आहे, 7च्या नंतर ज्या मुली रस्त्यावर फिरतात त्या संस्कृत असतात. अरे वा रे वा, असं कसं म्हणतोस रे तू? हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या, आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या त्यांना काही वाईट असतात काय? हे बरं यार तुझं. पोलीस दलामध्ये भरती होणाऱ्या त्या स्त्रिया काय गंमत म्हणून रात्रीच्या बाहेर पडतात काय? काय वाटेल ते काय बोलतोस? नाही, चांगलंच काम करतात ते माहित आहे, पण काही मुली फिरतात ना रस्त्यावर त्यांच्याबद्दल माझं संस्कृती सुद्धा माहित नाही मुलींना. शुभम करोती म्हणजे काय असं आपल्या आई वडिलांना विचारतात. मग मार्गशीर्षातील उपास तर सोडूनच द्या. मी म्हणते कशासाठी करायचे उपास? कशासाठी करायचे मुलींनी उपास? इतके वर्ष बाया हेच करत आल्या ना रे. काय फळ मिळालं त्याचं त्यांना? निर्भया होणंच नशिबात असेल तर कशाला करायचे मुलींनी हे उपास तापास? अलीकडे कुणाचा भरोसा राहिला नाही म्हणून मी काय करते माहितीये? अलीकडे माझ्या सोबत ना हा चाकू घेऊन फिरते, चाकू. चाकू बिकू घेऊन फिरत नका जाऊ, कायद्याने गुन्हा आहे हा. कायद्याची बंधनं मानायला आधी कायद्याचं राज्य हवं ना. उद्या जर एखादा मावाली माझ्या समोर उभा राहिला तर त्याला काय मी कायदा शिकवत बसू? मग तुम्ही तुमच्या मुलीला कराटे का नाही शिकवत? हेच चुकलं रे माझं, खरंच चुकलं माझं. लहानपणापासून तिला शिकवत आले, अंगभर कपडे घाल, जास्त वेळ कुणाशी हसत खेळत बोलत बसू नको, वेळेवर घरी ये, हेच शिकवलं. पण त्यापेक्षा मी ना जो माणूस तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघेन तिथल्या तिथे त्याचं डोकं फोड हे शिकवायला हवं होतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सरकार यावरती पाऊल उचलतंय ना, प्रयत्न चालू आहे सरकारचे. सरकारचे प्रयत्न चालू आहे. काय प्रयत्न चालू आहेत सरकारचे? सांग ना, काय प्रयत्न चालू आहे? वर्ष झालं पण अजून महिला आयोगाला अध्यक्ष नाही का? तुझ्या फेवरची बाई अपॉइंट करायची की माझ्या फेवरची बाई अपॉइंट करायची यावर भांडणं चालले. आणि ही अशी फेवर मधली बाई अपॉइंट करून काय प्रश्न सोडवणार आहे? महिलांचे कप्पा वर्ष झालं केंद्र सरकारने निर्भया योजना जाहीर करून 1000 कोटी रुपये आहेत महिलांसाठी. किती जणांना माहित आहे या योजनेची माहिती? सांग ना, किती जणांना माहित आहे? प्रत्येक संस्थेमध्ये विशाखा कमिटी नेमणं हे प्रत्येक संस्थेला कंपल्सरी आहे. किती ठिकाणी अपॉइंट केली जाते विशाखा कमिटी आणि कुणाला माहिती विशाखा कमिटी अपॉइंट करणं? नाही रे, काय नाही काय नाही. छे, काही अर्थ नाही सरकारमध्ये आणि नेत्यांमध्ये. काय काय अपेक्षा करायची यांच्याकडनं सुरक्षेची? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्याकडे मोबाईल असेल ना, तुम्ही तुमच्या मुलीला फोन लावून बघा, कळेल तुम्हाला कुठे आहे ती. मला माहिती आहे माझी मुलगी कुठे आहे ते. माझी मुलगी खरंच खरंच खूप चांगली होती. सकाळची घरातली सगळी कामं आवरून ऑफिसला जायची, ऑफिस मधून वेळेवर घरी यायची. कधीही उशीर झाला नाही तिला, कधीही नाही, आणि कधीही मला तिची वाट बघावी लागली नाही. त्या दिवशी सुद्धा जाताना मला सांगून बाहेर पडली होती की आई 1 तास उशीर होईल मला. निर्धास्त होते मी, आणि त्याच दिवशी त्या मवाली पुरुषाची नजर तिच्यावर पडली आणि काही तक्रार केली नाही तिने, सरळ जाऊन आत्महत्याच केली. हॉस्पिटलमध्ये बघितलं तेव्हा तिची शेवटच्या घटका मोजत होती. मला म्हणाली, आई अशी वेळ कुठल्याच मुलीवर येऊ नये. बस ठरवलं आणि वचन दिलं तिला, नाही येणार. अशी वेळ कुठल्याच मुलीवर येऊ देणार नाही मी. तेव्हापासून रात्री बेरात्री अशी हातात शस्त्र घेऊन बाहेर भटकत असते मी. मला माहिती आहे माझी मुलगी कुठे आहे ते. काळजावर दगड ठेवून सहन केलंय मी. फक्त तुम्हाला सांगते, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमचा नवरा कुठे आहे आणि काय करतोय यावर तुम्ही लक्ष ठेवा. कारण आता माझ्यासारख्या निर्भयाच्या आई आणि बहिणी शस्त्र घेऊन बाहेर पडलेत. कारण आता कुणी निर्भयाचं नाही तर त्या पुरुषाचा, त्या भावाने पुरुषाचा नंबर आहे. सावध राहा, सावध राहा. धन्यवाद.